तो चलिए शुरू करते हैं। सो आय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आहे सिद्धल मोरे. तर जातो आहे गावाला, कारण की मालवणला चाललो आहे. नरकासुरांचं दांडी बॉईज आणि तेजसचा ग्रुप आहे आपला, SR बिट्स म्हणून मालवणचा. आणि ते हा चालला आहे पराग चालला आणि इकडे मुलाला सोडायला आला आहे, सोडायला आला आहे लाईनमध्ये पद्धतशीर लाईनमध्ये. हा नाही येत आहे, कारण याला जॉबमध्ये सुट्टी नाही भेटत आहे. मी आणि पराग जातो आणि अजून एक आहे मित्र, तिघं जण चाललो आहे. चला ट्रेन आल्यावर. गाईज लाईन बघा किती आहे. मागे पण आहे, जरा लास्ट नंबर आहे माझा. आणि नवीन फोन घेतला आहे, iPhone 16 घेतला, म्हणून क्वालिटी चांगली येते. पहिलाच ब्लॉग बनवतोय याच्यात. सगळं संपलं आपलं, म्हणजे गणपती सीझन पण संपला आणि नवरात्री सीझन पण संपला. आता दिवाळीमध्ये जायचं आपल्याला गावाला मालवणला. काहीच कधी बसून उभं आहे. गोय बोलत आहे खूप आहे इकडे, काय परा वगैरे अजून होतच नाही. बॅग वगैरे इकडे ठेवले. आता कधी येतो, फोन पण नाही उचलत आहे. फोन पण कधीपासून करतोय. आलेत भाव, आलेत 2 तासाच्या दीर्घ काळानंतर. आणि सीन असा झाला आहे की पहिला थांबलेलो 14 नंबरला आणि आता आलो 12 नंबरला. आणि गर्दी एवढी फट्टे आहे बघा, लांब लांबपर्यंत. तर बघू भेटते काय बसायला, नाहीतर काय कोकण कन्या. चला काय, एवढी हालत खराब झाली ना, एवढी हालत खराब. आम्ही आतमध्ये चढलो ट्रेनमध्ये आणि परत बघा बाहेर आलो, कारण भरपूर गर्दी. आता कोकण कन्याने जातोय बघतो, नाहीतर हे बघा चालतंय. बघतो कसं काय होतंय. चला गाईज, फायनली भेटली आहे जागा. ती पण कुठे माहिती नाही, स्लीपरमध्ये भेटली आहे. जनरलमध्ये अजिबात जागा नाही. बघतो हा बघा, परागचा भाऊ आहे. बाकी पराग वगैरे इकडेच हे बघा. आपण स्लीपर पण नाही येणार. त्या ट्रेनमध्ये होतो, त्या ट्रेनमध्ये ह्यावाल्या. आणि एवढी बेकार गर्दी आहे ना भावा. एक्सपिरियन्स एकदम बेकार. बघतो आता पकडलेला आहे. जर कोण आला ना चेकअपसाठी, काय नाही जेव्हा का देखा जायगा. बघा दरवाजावर बसलोय. पॉवर एक्सपिरियन्स गाईज, जरा काय एक्सपिरियन्स सांग तुला. एक्सपिरियन्स काय नाही, मालवण पुढच्या वर्षी बघायचं नाही भाई. नरकासूर आम्हाला मागात पडतोय सध्या तरी. तो एक भाव तिकडे बसलाय, लालबाग बीचवाला. आणि आम्ही इकडून तिकडून बीच. चला गाईज, मालवणचा एक्सपिरियन्स एकदम पॉवर. सगळे आपल्यासारखे सगळे. आणि येताना ना गाईज मस्त फुल रिजर्वेशन आहे आपला. चला, ही ज्याची सीट आहे ना, तो बादशाह आहे आजचा. असा बसलाय बघा, शाना दिसतोय. चला, ट्रेन झाली आहे चालू. गर्दी एवढी तुफान आहे ना, बेकार. ज्याची वाट वगैरे होतो ते होईला चालू झाले आता. पार्टी देणार आता जो लास्टला हरेल तो. व्हिडिओ काढ. थांब ना जरा, मग मी मेकअप करतो. जिंकलोय फायनली, मी जिंकलोय गाईज. हा बघा सुखाची जिंदगी जगतोय, हा बघा. आणि आम्ही बघा
सगळं लय खतरनाक आहे. तिकडे आता भिडंबाडी होत होती पण झाली, शांत झाली. The next morning. काहीच खतरनाक गर्दी होती. आता बसायला जागा भेटते मला, नाही तर इकडे उभाच होतो इकडे पूर्ण वेळ. आता जस्ट बसलो आहे, नाहीतर रात्रभर उभाच आहे. काहीच जेवलं काहीच नाही. एवढी कुठे गर्दी, अजून पण गर्दी आहे बघायचं. तिकडे पण आहे. रात्री टाइमपास वगैरे केला, फुल लुडो वगैरे खेळला, बघितलंच तुम्ही. बघू, फोनला चार्जिंग पण कमी आहे. येतो तुम्हाला डायरेक्ट कणकवलीला. चला फायनली काय चालू आहे गावाला 10-12 तासाच्या दीर्घ काळानंतर. हे बघा कणकवली, आणि क्वालिटी फुल तुफानमध्ये येते, मला माहिती आहे तुम्हाला. हे बघा लय कष्ट, म्हणजे भाव ना एकदम म्हणजे डोरवर बसून आला आहे. आणि आम्ही उभ्याने बसून आलो आहे. म्हणजे उभ्याने झोपून बसून असं होतं आमचं. आता तेजस कळसकर कधी आहे त्याचं वाट बघतोय. आणि फोनला चार्जिंग 5% आहे. तुम्हाला भेटतो नंतर. चला डायरेक्ट निघतानाच भेटू, नाहीतर डायरेक्ट मालवणलाच भेटू आपण. चला फायनली आलेलो असतो आता, थेट मालवणला भेटू. स्वागतम थांबा पराग. इकडे बाबासाहेबांचा फोटो लावलाय. हा कुठे गेला? हो इकडे. चार्जिंग खूप कमी आहे, तर आपण डायरेक्ट भेटू कुठे? मालवण डायरेक्ट. चलो. तेजस केळुसकर बिग फॅन आहे दादा, आणि आपला भाऊ आलेत घ्यायला. चला डायरेक्ट मालवणला जाऊन भेटतो. 2 hours later. तर काय झोपून वगैरे उठलो आणि फ्रेश वगैरे होऊन आता डायरेक्ट चाललो आहे वाजवायला. आणि सीन असं झाला की मी फुल ड्रेसिंग मारून आलो आणि बेल्टच विसरलो. काय परत तीच पॅन्ट घातली बघा. हा तेजसचं हॉटेल आहे. आणि हा पराग केसवीचं काय राहू दे आता, बाहेर आहेत सगळे. केसांना इग्नोर मारा, कारण की गावाला जाताना कापणार मी. म्हणजे अजून परत जाणार आहे मुंबईला. कोण तो बघा, ओ ब्लॉगर. केसांना इग्नोर मारा गाईस. व्ह्यू एवढा पावर येतोय ना, दाखवतो. तेजसचा गार आवाज आहे, काय पण बोलू. केस खूप वाढलेत. लास्ट टाइम गावाला कापलेले. फुल पॉवर बिवर. आता आपण जाणार आहे ना तिकडे पण, म्हणजे बीचवरच वाजवायचं आहे. दांडी बॉईज तेजसने इन्व्हाइट केलं आपल्याला यायला. तेजसचं रिसॉर्ट नाही, बीच रेस्टॉरंट. दांडी बीचला आलो आपण. हे बघा, आणि इकडे आपला लाईटचा सेटअप चालू आहे. इकडे नरकासूर. किल्ला आहे, मालवण किल्ला. हे बघा
चला सामान वगैरे काढतो आणि तुम्हाला भेटतो चला.